आजचा विषय बॅचलर मुलं आणि बायांचं अफेअर. ठीक आहे, आता माझा मुद्दा तुम्ही म्हणताल दीदी अशी का म्हणते, तर बॅचलर मुलं, आता बॅचलर मुलं हे खूप जागे आहेत. आपल्या म्हणजे आपल्या भावांना या म्हणजे आपल्या घरातल्यांना सगळ्यांना दूर राहावं लागतं. अनेक मुलांना दूर राहून मजबुरी असते, कामासाठी दूर राहावं लागतं. दूर म्हटलं की आपले बॅचलर मित्र राहायचं नाही तर कोण सिंगल रूम करून राहतो. तर अनेक जागी ह्याचा फायदा कोण घेतं? ज्या गलिच्छ बायका असतात, ज्या भंगार बायका असतात. मी एक बाई आहे, मी एक मुलगी आहे, मी बायांविषयी घाण बोलू शकत नाही, पण मी जे स्वतः पाहिलेलं आहे, मी जे पाहते त्याच्याविषयी बोलते. तर भावांनो, तुमच्या शेजारी बघा, आता अनेक जागी कुठे कुठे कुटुंब राहतात, तिथं बॅचलर पोरांना ठेवतात. तर कुठं पोरं पण करतात गलिच्छ, पण असं म्हणत नाही मी, प्रत्येक बाईलाच वाईट बोलत नाही. कुठं पोरंही चुकीचे असतात, पण अनेक जागी पोरं चुकीचे नसतात. तर इथं म्हणजे दोघांकडूनही चुकी होती. तर मला वाटतं की एखाद्या बाईने तुम्हाला भूल पाडली तर तुम्ही तिच्यात गुंतू नका. ठीक आहे, तुमच्या छोट्याशा सहवासासाठी तुम्ही तुमची लाईफ खराब करता आणि समोरच्याची लाईफ खराब करता. आता तुम्ही तिच्यासोबत अफेअर केलं, मजा मारली, तुम्हाला तिने पैसे मागितले, तुम्ही दिले, तुम्हाला काय वाटत नाही, पैसे झाले तुम्ही कमावता देता, ठीक आहे. पण तोच पैसा जर तुमच्या घरी गेला तर ते आपल्या फॅमिलीला होतं तरी. आणि ह्यापूर्वी अनेक जागी असे भावांनो, त्या बायका तुमच्यासोबत अफेअर करतात, पण अनेक बाई अंगलूटसुद्धा पडते. ठीक आहे, तिला नवरा तिचा प्रिय नसतो म्हणून ती तुमच्यासोबत अफेअर करते. कोणत्या बायका पैशांसाठी पण करतात. मी पाहिलेले, मी ऐकलेले, म्हणून मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करते. बायका खूप भंगार असतात आणि तिने तुमच्यासोबत अफेअर केले. विचार करा, तिने तिच्या नवऱ्याला सोडून तुमच्यासोबत अफेअर केले, तर ती तुम्हाला सोडून तिसऱ्यासोबत का करणार नाही? अनेक बायकांचे 4-5 अफेअर जे रिअल आहे ते सांगते. अनेक बायकांचे 4-5 सुद्धा अफेअर आहेत. मी स्वतः पाहिलेले, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर असल्या बायकांपासून दूर राहा. तुम्हाला एखादी खाण वाटली ना बाई, तुम्हाला जर लाईन मारायला लागली या तुम्हाला काय पटवायचा प्रयत्न करायला, सोडायची, रूम सोडायची, दुसरीकडे जाऊन राहायचं. पण त्या बाईपासून डायरेक्ट दूर राहायचं नाही, तर डायरेक्ट तिच्या नवऱ्याला म्हणायचं, बाबा तुझी बायको अशी बोलते. हां, पण तिथं पण मोठा प्रश्न आहे. कुठलाच नवरा विश्वास ठेवणार नका, आपली बायको अशी करते, ते नंतर तुमच्या अंगलट येणार आहे. त्यापेक्षा तो पण विचार करू नका, डायरेक्ट ती रूम सोडायची आणि दूर जायचं. आता माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते. बॅचलर मुलं होती आणि बॅचलर मुलं राहतात जवळपास. तर त्याचे एक पोरगी पण नाही, ती लग्न झालेली बाई आहे, आणि तो मुलगा. तर हिने शेजार समोर ते राहत होते, आणि नवरा कामाला गेला की ती पूर्वी त्या पोराच्या इथं रूममध्ये जायची. ठीक आहे, त्यांचे असे 4 वर्ष ते सोबत राहिलेले आहेत. नंतर त्या पोराचं लग्न झाल्यानंतर तो त्याच्या बायकोला तिथं घेऊन राहायला आला. तर त्या मुलीला काय माहीत नव्हतं, त्याच्या बायकोला काय माहीत नव्हतं. दुसऱ्यांकडनं कळलं की हिचा म्हणजे माझा नवऱ्याचं आणि त्या बाईचं असं अफेअर होतं. आणि ठीक आहे, असं अफेअर होतं. पण मग तिने दुर्लक्ष केलं, कारण तिला लग्नामध्ये माहीत नव्हतं. आता लग्न झाले तर आपण कसं म्हणजे नाही का, आपण काय करायचं, कुणाला बोलायचं, झाले ते झाले. आपण ऐकलेलं असतं ना, म्हणजे त्या पोरीने ऐकलं होतं, आपण ऐकलेलं असतं की काय म्हणतात त्याला, बाहेर काही 1000 लफडे करतात आणि मग शेवटी बायकोपासून ते पोरीने सोडून दिलं. पण त्या मुलाचं ज्या बाईसोबत अफेअर होतं, ती बाई आली कोणाकडं, त्या पोराच्या बायकोकडं, बरं का, झालेल्या बायकोकडं. तिने काय सांगितलं त्याच्या बायकोला, तिने सांगितलं की बाई तुझ्या नवऱ्याचं बाळ माझ्या पोटात आहे. बघा तुम्ही, त्या बाईने काय केलं, तुझ्या नवऱ्याचं बाळ माझ्या पोटात आहे. आणि मग त्या बाईने काय केलं हे त्याच्या बायकोला सांगितलं. तर बायकोने केला कंपनीत फोन. तर आता बायकोचा हक्क आहे, बायको कधीही फोन करू शकते नवऱ्याला. मग नवऱ्याला फोन केला बायकोने. नवरा म्हणला माझं काही तसं नाही. मग तिने नवऱ्यासोबत वाद केला, फोन ठेवला. लगेच जी त्याची ठेवलेली बाई होती तिनं त्याला कंपनीत फोन केला, आणि नवऱ्याने तिचं ऐकलं, कारण की ती ठेवलेली बाई होती. मग त्याची शेवटी पोरं असतात, मग त्याला ती योग्य वाटली बाई. त्याने तिचं ऐकलं आणि त्याने त्या स्वतःच्या बायकोला ओरडला आणि म्हणला गप्प बस. ती बायको असते, गप्प बसत नसती. बायकोने पुन्हा धिंगाणा घातला,
ती डायरेक्ट म्हटली, तिनं डायरेक्ट त्या जी अफेअर ज्या मुलीचं म्हणजे जिच्या नवऱ्याचं आणि त्या बाईचं अफेअर होतं त्या म्हणजे नवीन नवरी होती ना, तिने डायरेक्ट तिच्या नवऱ्याची जी ठेवलेली बाई होती ठेवलेली बाई होती त्या बाईच्या नवऱ्याकडं ही नवरी गेली. डायरेक्ट म्हणली की बाबा तुझी बायको माझ्या नवऱ्यासोबत झोपली, तुला माहिती आहे का? तो म्हटला हां. नवरीला आश्चर्य वाटलं की हा म्हणतोय. मग हिने पुन्हा म्हणली, तुला माहिती आहे माझ्या नवऱ्याचं तुझ्या बायकोचं अफेअर आहे? तर त्या ठेवलेल्या बाईच्या नवऱ्याने काय म्हटलं, हां मला माहिती आहे. म्हणजे असे सुद्धा निर्लज्ज माणसं असतात. म्हणून असल्या लोकांपासून सावध राहा. बॅचलर भावांना सांगणे, असल्या लोकांपासून सावध राहा. अनेक जागी नवरा बायको मिळून सुद्धा गंडवागंडीचे काम करतात. कशासाठी? पैशासाठी. ठीक आहे. मग ह्या बाईने त्या नवरीचा संसार केला. कुठली नवरी राहणार आहे ना? लग्न होऊन जर ती आली 8 दिवसात नवऱ्यासोबत बाहेर राहिला आणि त्या नवरीला कळतं की आपल्या नवऱ्याचं एका बाईसोबत 4 वर्ष अफेअर होतं. ती बाई रात्र दिवस तिच्या नवऱ्याच्या रूममध्ये राहत होती. हे नवरीला कळल्यावर कसं वाटेल तुम्ही विचार करा. मग मला त्या भावांना हे करायच्या छोट्याशा तुमच्या काय म्हणतात त्याला, हवासी पायी का म्हणजे काय म्हणतात त्याला, मला बोलता पण येत नाही. म्हणजे मला म्हणजे तुमच्या छोट्याशा गलतीपायी तुम्ही स्वतःचा आयुष्याचा संसार उद्ध्वस्त करा. तुम्हाला काय वाटतं अफेअर करताना काय होते? आपल्याला ती बाई आपण तिच्याशी झोपू शकतो आणि तिच्यासोबत याव त्याव करू शकतो आणि काही फरक पडत नाही आपल्याला. फक्त 4 पैसे जातील आणि आपल्याला हवं ते मिळतं. पण तुम्ही हा विचार करता, तुम्ही काय म्हणता, शेवटी आपण आपल्या घरच्यांच्या पसंतीने मस्त पुरीशी लग्न करू आणि नेता पण कुठं? त्याच बाईच्या शेजारी. मग त्या पुरीला कळल्यानंतर तुमचा संसार तुटतो ना. त्या समोरच्या मुलीचं पण तुम्ही वाटोळं करता, जिच्याशी लग्न केले. अरे मग असा तुम्ही निर्लज्ज करणं बंद करा. असला निर्लज्जपणा एखाद्या मुलीचं घर उद्ध्वस्त करू नका. तुमचं जर बाहेर एखाद्या बाईसोबत अफेअर असेल तर तुम्ही पहिली गोष्ट लग्नच करू नका. तुमचं जर तुम्हाला जर बाहेरच्या बायकाच आवडतात लग्न झालेल्या, तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न करून तिचा का वाटोळ करता? तिला चांगला मुलगा भेटू शकतो. असं नाही आहे की चांगला मुलगा नाही आहे, ज्या जगात चांगली मुलं नाहीत म्हणून मला ते सांगायचं आहे. बॅचलर पॉईंटला एवढंच सांगायचं, तुम्हाला जर एक्स्ट्रा मॅरिट अफेअर करायचं असेल बायकांसोबत तर तुम्ही लग्नाचा विचारच करू नका. तुम्ही बाहेरच जग मारा, आईवडिलांना पैसे पाठवा आणि इकडे अनेक बायांसोबत लफडी करा, पण लग्न करू नका. लग्न करून एखाद्या मुलीचं वाटोळं करू नका. कारण की त्या मुलीनं लग्नाची खूप स्वप्न पाहिलेली असतात. एकतर मुलीचं आयुष्य खूप खतरनाक असतं भावांना, खूप खतरनाक. मी एक मुलगी मला माहिती आहे, तिचं एकदा लग्न झालं आणि त्या नवऱ्याचं काहीतरी घाण कळलं आणि तिनं त्या मुलासोबत डिवोर्स घेतला या वेगळी झाली तर त्या मुलीचं खूप आयुष्य खराब असतं. आणि जेव्हा आपल्या एखाद्या म्हणजे त्या मुलीला कळतं ना आपला नवरा 4 वर्ष एका बाईसोबत राहिला आहे, अनैतिक संबंध वगैरे तिच्यासोबत केला आहे, तिला किती घाण वाटेल बघा. तुम्ही बघा, घाण वाटेल आपला जर नवरा कुठल्या बाईला स्पर्श करत होता आणि कोणासोबत राहत होता आणि त्यानंतर ना आपल्याला स्पर्श किती घाण वाटतं. म्हणून तुम्ही अफेअरच करू नका, नाहीतर मग तुम्ही लग्नच करू नका. आणि मला त्या मुलांना सुद्धा सांगायचे